तर हा माझा पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे. आम्ही सर्व मित्र आज म्हैसूरला ट्रिपला चाललो आहे. तुम्ही बघू शकता माझी बॅग पॅकिंग चालू आहे. बॅग वगैरे पॅक करून आम्ही बस स्टॉपवर गेलो आणि बसमध्ये बसलो. तर आता आम्ही कुदवाडी जंक्शनला आलो आहे आणि आमची टीम आता ट्रेन मध्ये बसला. ट्रेनमध्ये बसलोच होतो तोपर्यंत आम्ही आमचे कपडे चेंज करून घेतले. त्यानंतर खूप भूक लागली होती त्यामुळे थोडं जेवण करून घेतलं. त्यानंतर ट्रेनमध्ये फिरत असताना आम्हाला ही नमुनी गावली यांची ट्रिप चालू होती आमच्यासोबतच. त्या मुलांनी कन्नड गाणं लावलेलं पण ते समजत नव्हतं म्हणून त्यांना म्हणलं मराठी गाणे लावा आणि मग नाचूयात. त्यानंतर नाचून वगैरे झालं. नंतर बाहेरून बघतोय तर सनसेट आणि विजापूरमध्ये पोचलो होतो आम्ही. तर तुम्ही बघू शकता हे गोल घुमट आहे विजापूरचं. तर तुम्ही बघू शकता ट्रेन गदग जंक्शनला थांबले आहे कारण ट्रेनचं इंजन चेंज करायचं होतं त्यामुळे अर्धा तास ट्रेन गदग जंक्शनला थांबली होती. मग ट्रेनच्या आतमध्ये गेलो, जेवण वगैरे केलं. त्यानंतर आमच्याकडे काही ऊस होते ते ऊस सगळ्यांमध्ये वाटले, मी पण खाल्ला. तुम्ही बघू शकता रात्रीच्या 2 वाजल्या होत्या. त्यानंतर आम्ही झोपलो. नंतर सकाळी उठलो तर बघतोय आम्ही म्हैसूरमध्ये होतो. तर तुम्ही म्हैसूरचा व्ह्यू बघू शकता. आता ट्रेनचे पटरी बघा, किती मोठं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. त्यानंतर आम्ही बाहेर उतरलो आणि निघालो. रेल्वे स्टेशन बघा किती सुंदर आहे. थोडे घाणसुद्धा नव्हती तिथं. हे तुम्ही पेंटिंग वगैरे बघू शकता. तर तुम्ही बघू शकता माझ्या खांद्यावर ऊस आहे आणि मी तसंच ऊस घेऊन चालत होतो. 100 रुपये 100 रुपये 100 रुपये मिळाल. चेष्टा मस्करी करून झाल्यावर आम्ही चाललो रूम शोधायला. रूम काय लवकर सापडत नव्हती. त्यानंतर आम्हाला ही रूम सापडली. तुम्ही रूमचा व्ह्यू बघू शकता. रूम सापडल्यावर थोडा वेळ आराम केला. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली. तर तुम्ही ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बघू शकता. तर हा आहे माझा डे 1चा आउटफिट, तुम्ही बघू शकता. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही डायरेक्ट खाली आलो आणि खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही खायला शोधत होतो. तर आम्हाला ही बिर्याणी हाऊस सापडलं. तर इथली बिर्याणी खूप चांगली होती. बिर्याणी खाऊन आम्ही आमचं पहिलं लोकेशन एक्सप्लोअर करायला चाललो होतो. मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला दाखवीन कोणतं